नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर दर्शनचा पार्ट 2 आणि त्यामध्ये सुरुवातीलाच आशियाना फॅमिलीने केलेली धमाल अपनी यारी जगात है लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आठवण त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत आहे आमची पावर यारी सबकी सीट में घुमायचा मला नंतर मेन माणसं नाही होते छुट्टियों के ये दिन है सुहाने
साखर कारखाना पाहून आता आम्ही आलेलो आहोत बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी. कोल्हापूर दर्शन घेण्यासाठी आम्ही खोपोलीवरून कोल्हापूरसाठी 2 दिवसासाठी आलो आहोत. पहिल्या दिवशी आम्ही नरसिंहवाडी, पावडा आणि महालक्ष्मी अशी 3 ठिकाणं पाहिलीत. नंतर आम्ही माझ्या सासरी स्टे केला आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी साखर कारखाना पाहिला. साखर कारखाना पाहून झाल्यानंतर आम्ही बाळूमामाचं मंदिर पाहण्यासाठी गेलो. हे मंदिर आहे आदमापूर इथे. आदमापूर हे मंदिर कोल्हापूरपासून अगदी 40-50 किलोमीटरवरती असेल. इथे छान असं व्हाईट मार्बलमध्ये हे बाळूमामाचं मंदिर आहे. बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी खूप लांबून लोक येतात, त्यामुळे ह्या मंदिरात खूप गर्दी असते. जास्त गर्दी असेल तर लोक इथूनच बाहेरूनच दर्शन घेतात. आम्हाला सुद्धा पुढचे ठिकाणं पाहायचे होते, त्यामुळे गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी गेलो. बाळूमामाचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला जेवण्यासाठी दुपारचे 2:30 वाजले. आम्ही एका हॉटेलमध्ये छान असं सर्वांनी जेवण घेतलं. इथे सर्वांनी कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्या रस्स्याचा आस्वाद घेतला. आता आम्ही आलेलो आहोत रंकाळ्यावरती आणि हा आहे आमचा आशियानाचा ग्रुप. रंकाळा पाहिल्यानंतर आता आम्ही ज्योतिबाला आलेलो आहोत. दख्खनचा राजा ज्योतिबा माझा, धाव महादेवा धाव धाव. हो अंबाबाईची हाक ऐकली देवान, सत्वर रणी धावला, उभा ठाकला खडक त्रिशूल घेऊन, रत्नासूर मारिला, ये डोंगरात नांदतो अन संकटात तारतो. हो देवांचा देव असा, डमरुनाथ डमडमला भिडे आभाळा, ज्योतिबाची ऐसी ख्याती पावतो, पायावरती ठेवा माथा, किरपा भक्तावर करतो. ये दौडत आला सफेद घोडा घेऊन देवाला, दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या प्रणिता पाटील यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.